तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स की ओर से अंकुर चौधरी, इनको गेंद थमाई गई है। नए ओवर की पहली गेंद और पहली बॉल पर देखिए क्या खूबसूरत पुल शॉट कर दिया है, बल्ले को स्वाइप करता हुआ एक बेहतरीन चौका यहां पर लगाते हुए थॉमस डायस। पिछले 8-10 महीने से चोट से उभरने के बाद अब थॉमस डायस का आगमन हुआ है। असल मुंबईकर, मुंबई का तूफान। और पहले ही बॉल पर थॉमस ने जिस अंदाज में हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बन रहा था और ये शानदार चौके से शुरुआत की है आइनॉक्स वॉरियर्स ऐसे रायगढ़ टीम ने। अमित गुप्ता जी हमारे साथ हैं, नीलेश परदेसी है, इनका हार्दिक स्वागत है। इस बार ऑफ साइड पर देखिए क्या खूबसूरत अंदाज में खेल दिया है, बॉल सीधी सड़क पर जाती हुई और ये एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर लगने वाला बहुत ही जबरदस्त सिक्स। और थॉमस डायस आ चुका है। वेलकम हरिराम जी, गांवदेवी एक्सर टीम के करता धरता ओनर कैप्टन हरिराम भाऊ, आपला हार्दिक स्वागत है। ट्रॉफी तो सब लोग कमाते हैं, लेकिन ट्रॉफी का शोरूम घर में बना के लाइटिंग के जरिए एक बार हरिराम जी के घर जाना बहुत जरूरी है दोस्तों। ट्रॉफी का म्यूजियम है उनके घर पे। एंड वी वेलकम यू सर, या आपला हार्दिक स्वागत आहे। एक काळ होता रॉयल हरिराम हा संघ गावदेवी एकसर भलभल्या संघाला धूळ चारणारा हा संघ, आणि दीपक शाह बरोबर भरपूर वर्ष ते खेळले, एकमेकांसमोर खेळले, एकमेकांसोबत खेळले। स्वागत है आपला हरिराम साहेब। बहुत भव्य शुरुआत यहां पर करते हुए थॉमस डायस स्कोर पहुंचा है 10 रनों पर। पटकी हुई गेंद, इस बार भी शॉट अंपुल है, कैच आउट का मौका और यहां पर गलती नहीं होगी। बहुत ही बढ़िया कैच, रवि बुम्बक जिसके हाथों में है चुंबक, थॉमस डायस को आउट कर दिया वहां पर अंकुर चौधरी ने। और आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स को मिलती हुई पहली बड़ी सफलता। थॉमस डायस की छोटी आतिशी पारी, 3 बॉल खेले, 10 रन बनाए, 1 6 1 4 लगाया और आउट होकर वापस लौटे थॉमस डायस। आइनॉक्स वॉरियर्स के लिए अब नए बल्लेबाज के रूप में उतरते हुए शाहिद शेख। शाहिद शेख भी बहुत आला दर्जे के कैप्टन है। शारीरिक सुसज्जता आप देखिए, कुछ खिलाड़ियों का फिटनेस मैं जरूर आपसे कहना चाहूंगा, आप देखें सुमित डेकले या फिर मैं अंकुर सिंह की तरफ देखना चाहूंगा, विश्वजीत ठाकुर, विनायक भोईर जो श्रीजल लालबाग में खेल रहे हैं। लुक एट हिज फिटनेस, रणजी ट्रॉफी प्लेयर का फिटनेस क्या होना चाहिए। योगेश पवार तेंदुलकर मिडिलसेक्स ग्लोबल एकेडमी के फील्डिंग कोच है और लास्ट ईयर के बेस्ट बैटर। लुक एट देयर फिटनेस। और केवल एक्सरसाइज से फिटनेस नहीं आता, फिटनेस 2 तरह के होते हैं, एक नॉर्मल फिटनेस और एक मैच फिटनेस। मैच फिटनेस इज वेरी इंपॉर्टेंट, बाकी तो हर कोई फिट है, बट आर यू रियली फिट टू प्ले फॉर द होल डे, पूरा दिन क्या आप सीख सकते हैं। और शाहिद शेख बारिश के दिनों में अपने हेल्थ के ऊपर बहुत जबरदस्त कॉन्शियस खिलाड़ी। इस बार घुमाकर खेलने का प्रयास था, बॉल काफी वाइड रही, दायरे के बाहर चैनल से निकली थी और वाइड बॉल दिया, स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पर। वेलकम हरिराम साहेब, आपका हार्दिक स्वागत है दादा। आज बोरीवली के क्रिकेट में जब भी बात होती है, हरिराम जी, मुकेश भंडारी जी जैसे लोग हमारे आंखों के सामने, प्रेसी अंकल, जिन लोगों ने बोरीवली के क्रिकेट को जिंदा रखा। और इस बार शाहिद ने बता दिया कि वो मैदान में क्यों वन डाउन बैटर के रूप में आए हैं। घुमा के शॉट और ये लगा 6 रन। तो यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पे पहुंचा है। देखिए गेंदबाजों के लिए भी गलतियों का अवकाश बिल्कुल नहीं है। मार्जिन ऑफ एरर जिसको कहा जाता है इज 0। पिच पूरा सूख गया है, आज बारिश की बूंद गिरी नहीं है और ऐसे में बॉल बराबर बैट पर आ रही है और जितनी बॉल तेज आएगी उतनी ही तेज मैदान के बाहर टच एंड गो शॉट में नजर आएगी। दूसरी एक बात है, राइटी लेफ्टी बैटिंग कॉम्बो जो इस वक्त काम कर रहा है। सुनील चावरी ने अभी तक कोई गेंद खेली नहीं है, थॉमस आउट हुए हैं, स्कोर हुआ है 17 एक विकेट के नुकसान पर। आइनॉक्स वॉरियर्स ऐसे रायगढ़। तो इजाज कुरैशी जो खास पूना से हमारे बीच खेलने पधारे हुए हैं, उनसे प्रार्थना है आप स्टेज पर पधारें। इजाज कुरैशी इस बार सफल होकर खेलने का प्रयास, बॉल नीचे रही अंकुर चौधरी की। राकेश प्रभु ने अपने बाईं और झुकते हुए रोकने का प्रयास किया। बहुत अच्छा कद है राकेश प्रभु का, विकेट कीपिंग में बहुत जबरदस्त रिकॉर्ड्स उनके नाम पर है। और विकेटों के पीछे
आइए, इजाज कुरैशी हैट्रिक स्पोर्ट्स के मालिक हैं। उनके क्रिकेट बैट्स आज कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक लोग खरीदते हैं, खेलते हैं। वी वेलकम यू इजाज कुरैशी ऑल द वे फ्रॉम पुणे। और आने वाले दिनों में उनकी एक टूर्नामेंट होने जा रही है, डिंग डोंग कप। अफजल मखदूम और इजाज कुरैशी द्वारा ये टूर्नामेंट, जिसके पोस्टर ऑलरेडी आप लोगों तक पहुंचे हैं। तो यहाँ पर अब ओवर समाप्त हुआ है अंकुर चौधरी का, और मैं हरिराम साहब से प्रार्थना करूंगा आपके शुभ हाथों इजाज कुरैशी का सत्कार किया जाए। इजाज अच्छा खिलाड़ी तो है, लेकिन एक अच्छा इंसान भी है। बाली ट्रॉफी में मुझे याद है अनिकेत राउत और राज गोठनकर जो उनकी टक्कर हुई, इजाज कुरैशी डगआउट से डाइव मार के मैदान के अंदर गया और उसको लाइफ सपोर्ट सिस्टम दिया, जिंदगी बचाने वाला इजाज। और आज इसीलिए पूरा भारत दो ही चीज बोलता है, हमारा बजाज और हमारा इजाज। तो ये इजाज आपका भव्य सत्कार हो रहा है। थैंक यू सो मच, विश यू गुड लक फॉर हैट्रिक स्पोर्ट्स। हरिराम जी गांव देवी एक्सर टीम के कैप्टन और खिलाड़ी। मैंने बड़े बड़े बंगलो देखे, लेकिन ट्रॉफी वाला बंगलो या घर अगर देखना है, हरिराम जी के घर में जाइए एक्सर में। नए ओवर की शुरुआत रवि बुम्बक, व्हाइट बॉल से शुरुआत करते हुए रवि बुम्बक वर्तक नगर के खिलाड़ी हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर पहुंचा है, 19। वेलकम गौतम वाघेला, स्टाइलिश प्लेयर, एलिगेंट प्लेयर ऑफ बोरिवली। और यहां पर आउट शाहिद, रवि बुम्बक ने बदला ले लिया है। बुम्बक के हाथों में है चुंबक, बल्ले का मोटा सिरा, और राकेश प्रभु ऐसे कैचेस छोड़ते नहीं है। बड़ी सफलता, आउट हो गए वहां पर शाहिद शेख। दूसरा झटका, थॉमस 10 पर आउट हुए, शाहिद शेख आउट हुए 7 पर। और नए बैटर के रूप में अब मैदान में उतरते हुए योगेश पवार। वेलकम टू ऋत्विक पेडणेकर। पेडणेकर म्हटलं की कोकणची आठवण येते। पेडणा गाव आहे, आताच आम्ही सिंधुदुर्गला गेलेलो। काय डोंगर, काय झाडी, काय मैदान। तर ऋत्विक पेडणेकर आपलं हार्दिक स्वागत। गौतम वाघेला, भरत वाघेला यांचे सुपुत्र। आतापर्यंत लोक विचारत होते भरत तुझा मुलगा काय करतो, कसा खेळतो, परंतु आता जेव्हा भरत खेळला जातो कुठेही, तर लोक गौतम विषयी विचारतात की बाबा गौतम आता काय प्रगती करतोय, कुठपर्यंत पोहोचलाय। म्हणजे गौतमने एक नाव निर्माण केलं आहे, आणि गौतम आज आपल्या जोडीला उपस्थित आहे। मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू असा आपला गौतम वाघेला, याचं सुद्धा हार्दिक स्वागत है। तो आइए आपको मैच में लिए चलते एक बार फिर से। स्कोर इज 19 एट द मोमेंट, 1.1 ओवर। रवि बुम्बक, बारिश का जो क्रिकेट है ना, ये मर्दों का खेल है, इसमें बच्चों का काम नहीं। इसके अंदर उतरना है तो 10 बार सोच के उतरना है, क्योंकि ये खतरों का खिलाड़ी वाला खेल है। अरे गहरे नथु गहरे का काम नहीं है। बारिश से डरने वाले लोग घर में बैठते हैं, चाय पीते हैं, लेकिन जो बारिश से डरते नहीं वो मैदान में उतरते हैं। इट्स योर लाइफ, मेक इट लार्ज। तो अब योगेश पवार, तेंदुलकर मिडिलसेक्स ग्लोबल एकेडमी के फील्डिंग कोच, महाराष्ट्र अंडर 16 सिलेक्टर, डीवाई पाटिल स्पोर्ट्स एकेडमी के साथ जुड़े हुए योगेश पवार अब सामना करेंगे रवि बुम्बक का। थोड़ी धीमी रखी थी इस बार, योगेश के फुटवर्क को थोड़ा सा चेक किया था। योगेश अभी गए, दोनों लेफ्टी बैटर है इस वक्त मैदान में। ये मैदान में दरअसल में देखा जाए तो लेफ्टी बैटर्स के लिए एक एडवांटेज भी है। योगेश पवार पिछले दीपक शाह मेमोरियल के चौथे संस्करण के बेस्ट बैटर। फिटनेस देखिए दोस्तों, ये जो बात है बहुत इंपॉर्टेंट है। खेलना इंपॉर्टेंट है, बॉलिंग अच्छी करता है, बैटिंग अच्छी करता है, लेकिन अगर फिटनेस साथ नहीं देगी तो वो ज्यादा दिन नहीं चलेगा। ऑलवेज रिमेन फिट, देन यू विल बी सुपर हिट। इस बार क्लोज टू द बॉडी पुल कर दिया है, स्ट्रॉन्ग जोन में थी गेंद, वहां पर उसे रोका गया है, चौका बचाया गया है। योगेश पवार 1 रन पूरा किया, दूसरा चाहते थे लेकिन वहां पर जरूरत नहीं की दूसरे रन की। विक्रांत चौहान थे गेंद को रोकने के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 20, 2 विकेटों के नुकसान पर। थॉमस डायस 10 पर आउट हुए, शाहिद शेख 7 पर आउट हुए, और सुनील चावरी इस मैच का पहला बॉल अब फेस करेंगे। सुनील चावरी के नाम पर भी टेनिस क्रिकेट में शतक है। नागपुर बुट्टी बोरी में बहुत जबरदस्त उनकी बल्लेबाजी रही है, एवं राष्ट्रवादी चषक में कही है,
अभी कल ही एक बॉल में 10 रन चाहिए थे, उन्होंने बनाए। ऐसे सुनील चावरी लेदर बॉल, रबर बॉल और टेनिस बॉल तीनों फॉर्मेट के बहुत ही मशहूर और मारूफ बल्लेबाज हैं। टैप करते हुए खेलने का प्रयास और बिंदी गेंद। रवि बुम्बक अच्छी शुरुआत करा चुके हैं अपनी टीम को। अजित मोहिते, किशन देवेंद्र आणि रवि लिंगाला यांनी मंचावर यायचं आहे। बहुत अच्छा घुमाया गेंद को, क्या टर्न था, कर्विंग अवे फ्रॉम द लेफ्ट हैंडर, उस तरह का ये बॉल था। राम यादव, बोरीवली बॉयज, एक युवा डैशिंग नेता, आपसे भी प्रार्थना है मंच पर पधारे। रवि बुम्बक लेदर बॉल के भी बहुत अच्छे क्रिकेटर हैं, हाल ही में उनके क्लब ने टाइटल जीता। राम यादव, आपलास विनंती है मंचावर यायचं आहे। रवि लिंगाला, अजित मोहिते, किशन देवेंद्र, ये तमाम लोगों से प्रार्थना है मंच पर पधारे। ओवर यहां पर समाप्त होता हुआ दूसरा 2 ओवर के बाद स्कोर है 20 रन। रवि बुम्बक के इस ओवर में महज 2 रन और 1 विकेट। वेलकम राम यादव। राम यादव के बारे में कल ओवर 40 में वो आ रहे हैं। देखिए अब तक आपने क्या देखा, साहस कथा, रहस्य कथा, साहस कथा, रहस्य कथा, लेकिन कल आप देखेंगे राम कथा, क्योंकि राम यादव आ रहे हैं इसी मैदान पर। मुझे याद है बारिश का टूर्नामेंट, 12 बॉल 30 रन राम यादव ने जो चेस किया था, आई कैन नेवर फॉरगेट। और वो मुमरा का 6, राम तुम कितनी भी बार बोलो, आधी रात को मतलब 3:45 सुबह बजे थे और राम यादव के उस सिक्सर ने पूरे मुमरा को हिलाकर रख दिया। तो आइए भव्य सत्कार अब अजीत मोहिते इनका करने जा रहे। मैं राम यादव से प्रार्थना करूंगा, शिवसेना के युवा नेता राम यादव। हाँ, स्वर्गीय रतन बुआ मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट में लगातार 2 साल मैन ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड जीतने वाले अजीत मोहिते, इनका भव्य सत्कार किया जा रहा है। पहला MTCPL वडाला ब्लास्टर्स का इनके नेतृत्व में जीता गया। अजीत मोहिते अपने गुरु सतीश दुड़े की तरह हार्ड हिटिंग पावर हिटर बैटर, उनका भव्य सत्कार राम यादव के हाथों। नया ओवर करेंगे राकेश प्रभु। A1 कुछ जख्म ताजा है, लेकिन दिनेश भाई, मेरे ख्याल से दिनेश भाई भी बोलेंगे यार कोई बात नहीं, अपने ही दोस्त ने 6 मारा और उनकी टीम से ही वो खेल रहे थे। आइए दिनेश भाई, आपको मंच पे आना है। अब दिनेश भाई यादव, किशन देवेंद्र यांनी मंचावर यायचं आहे। किशन देवेंद्र कुठे असतील? किशन देवेंद्र, वणक्कम। रवि लिंगाला, रवि लिंगाला प्लीज। राकेश प्रभु। और अब देखिए, जब एक लेदर बॉल का खिलाड़ी दूसरे लेदर बॉल के खिलाड़ी को बॉल करता है तो बॉल कहा जाती है हाई एंड हैंडसम मैसिव आउटरेजियस 6। किशन का सत्कार रुमेश करेगा, रुमेश वाहुलकर। रुमेश वाहुलकर के हाथों अब किशन देवेंद्र का भव्य सत्कार। मुंबई का सिक्सर किंग, बॉल दी जाए प्लीज। जी हां, रुमेश के हाथों किशन देवेंद्र, मुंबई का सिक्सर किंग, इनका भव्य सत्कार। अब दिनेश भाई, इनका एक भव्य सत्कार होने जा रहा है। सैंडी SP A1 कई टीमों के साथ वो जुड़े रहे। तो यहां पर अब आउट हो गए सुनील चावरी। कल 5 6 उन्होंने मारे थे और विनिंग टोटल बहुत ज़बरदस्त सेट कर दिया था। और लास्ट ओवर में 32 गावदेवी गाउटन के सामने मारे और निशांत इंटरनेशनल कामोटे के लिए खेलते हुए ये पराक्रम किया।
आई अगला सत्कार ऋत्विक पेडणेकर यांचा आपण करणार आहोत. अपकमिंग उदयोन्मुख खेळाडू नासिर शेख कुठे गेला रवी लिंगाला बोल आइए रवि लिंगाला इफ यू कुड जॉइन अस. एक नजर स्कोर की तरफ भी करेंगे. नया बैटर है आशीष मेहरोल. ये भी एक ऑलराउंडर खिलाड़ी है, बहुत अच्छा पेस है. विकेटों के पीछे फरदीन काजी जिनका आज एक भव्य सत्कार होने जा रहा है, प्लेयर ऑफ द ईयर. और ठीक उसके पीछे प्रथमेश पवार जिसके नेतृत्व में उसने क्रिकेट की शुरुआत की. बड़ा हिट लगाने का प्रयास और राकेश प्रभु का ये वाइड बॉल. बहुत जबरदस्त प्रदर्शन राकेश प्रभु का भी रहा है. मुझे याद है भिवंडी प्रीमियर लीग जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ के लिए खेलते हुए डबल हैट्रिक भावेश पवार और राकेश प्रभु ने 42 रन बचाए थे उस मैच में और चैंपियनशिप हासिल की थी. इस बार खेला ऑफ साइड पर, 1 रन को पूरा किया गया है. दूसरा रन होना मुनासिब नहीं होगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आइए रवि लिंगाला. ये तमाम खिलाड़ियों का सत्कार किया जा रहा है. गणपति बापा की एक छोटी सी मूर्ति देकर. गणपति शुभ देवता है, उनका आगमन होने जा रहा है अगले महीने. और ये खिलाड़ियों के घर में सुख समृद्धि शांति की स्थापना हो, इसलिए ये एक छोटा सा तोहफा सुपर स्पोर्ट्स और कामेश स्पोर्ट्स द्वारा. इस बार हुक कर दिया है विकेटों के पीछे. योगेश पवार के उस गेंद को अब जाकर उठाया जाएगा श्रेयस कदम द्वारा, जो इस टीम का नेतृत्व कर रहे हैं. उनके पहला थ्रो पहुंचे, रन को पूरा किया गया. वेलकम राम यादव, गौतम वाघेला. भरत वाघेला को भी आज एक बड़ा फक्र महसूस हो रहा होगा कि यस गौतम माझा अर्ध स्वप्न तो पूर्ण केलास. यस वेलकम ऋत्विक पेडणेकर. एक भव्य सत्कार इनका होने जा रहा है. उभरते हुए खिलाड़ी कमेंटेटर मनीष पाटिल, इनके शुभ हाथों से यह सत्कार होगा. ओवर पिच बॉल थी. बहुत हाई क्लास क्रिकेट आप देख रहे हैं. राकेश प्रभु लेदर बॉल क्रिकेटर, प्रथमेश पवार लेदर बॉल क्रिकेटर, योगेश पवार लेदर बॉल क्रिकेटर, रवि बुम्बक लेदर बॉल क्रिकेटर. दीज आर बिग प्लेयर्स. सो वी वेलकम तुषार दवंगे, टीडी चैनल. तुषार दवंगे क्रिकेट को बहुत खूबसूरती से आपके सामने यूट्यूब पर लेके आने वाले अपने टीडी चैनल के मालिक तुषार दवंगे. और हाल ही में जो उन्होंने शेगांव कचौरी का एक कॉन्सेप्ट लाया है, एक बार जरूर खा के देखिए अगर आप खवैया है. सो वेलकम तुषार दवंगे. आपका एक भव्य सत्कार किया जाएगा. गौतम वाघेला के हाथों ये भव्य सत्कार. गंगा 11 उनकी एक टीम शायद मलाड में हुआ करती थी एंड वन ऑफ द बेस्ट टीम्स. बड़ी बड़ी टीमों को भारी पड़ती हुई है. हाँ योगेश, कमिटी चॉइस आहे बॉल, लक्षात ठेवा. स्कोर 31 एट द एंड ऑफ 3 ओवर्स. वेलकम मनीष भगत, मुस्कुराता हुआ चेहरा. मनीष भगत का लुक अगर आप देखें तो आपको लगेगा कोई ईरान से रेसलर आ चुका है इंडिया में. उनके साथ में रोहन गुप्ते. या तुषार दावंगे, विशिंग यू गुड लक फॉर योर फ्यूचर एंडेवर्स and we are proud of your achievements. Force one life. एक चीज तो है राम यादव जी, चाहे राजकारण हो या समाज सेवा हो या क्रिकेट हो, फोर्स होना बहुत जरूरी है. राजकारण में कार्यकर्ताओं की फोर्स और क्रिकेट में रन फोर्स, लाइव टेलीकास्ट में कैमरामैन का फोर्स. इफ यू हैव अ गुड फोर्स देन यू आर अ विनर. सो रवि बुम्बक नए ओवर की शुरुआत करते हुए यहां पर बुम्बक की गेंद आशीष मेहरोल को बीट करती हुई नीचे रही और बिंदी गेंद. वेलकम सचिन कदम, जिनको आप कल देखेंगे एक्शन में 40+ में गोपी 11 के लिए. टहल का मचा चुके हैं पिछले 15-20 दिनों में गोडबंदर धमाका के आयोजक नंदू पाटिल और हमारे सचिन कदम. हार्दिक स्वागत है आपका. और हमारे रोहन गुप्ते जी के स्कूल के दोस्त है. इस बार बॉल बराबर से ले नहीं पाए थे, थोड़ा सा
छाती के करीब खेला था और श्रेयस कदम वहां पर गेंद को उठाते हुए डीप पॉइंट पर 1 रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 32 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। आइनॉक्स वॉरियर्स ऐसे रायगढ़ टीम ये बैटिंग कर रही है, टॉस जीतकर बॉलिंग कर रही है। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स टीम, दीपक बाऊ राहुल वाल्मीकि की ये टीम है, हरिबाऊ कासारे। और दूसरी तरफ आइनॉक्स वॉरियर्स ऐसे रायगढ़ अमित गुप्ता, नीलेश परदेसी, गुज्जी भाई इनकी टीम है। स्ट्राइक पर योगेश पवार, स्टंप्स के करीब आकर इस बार पवार का वार नहीं जाएगा खाली, क्योंकि इसका बल्ला है तलवार और यह लगा खूबसूरत 6। लेदर बॉल हो, टेनिस बॉल हो, ही लव्स टू पुल द बॉल। तो चेंडूकर तो पुल पावरफुल। और अब स्कोर आगे बढ़ता हुआ 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। वी आर इन ओवर नंबर 4। अभी भी स्कोर जो चाहिए वो नहीं मिल रहा है, लेकिन योगेश पवार का ये स्ट्रोक खेलना एक अच्छी बात। अब यहां पर एक और बढ़िया शॉट उन्होंने खेला है, लगातार पुल शॉट्स दिखाते हुए इसी मैदान पर 92 रनों की साझेदारी अरशद पिंडारी के साथ उनकी रही है। अरशद पिंडारी योगेश पवार एक बहुत लीथल बैटिंग कॉम्बिनेशन हुआ करता था विक्रोली में। 96 रन की ओपनिंग पार्टनरशिप अरशद पिंडारी और योगेश पवार के बीच में, ये भी एक रिकॉर्ड है। वन ऑफ द ड्रीम पैर। आई मिस यू सर्टनली अरशद पिंडारी। आका बंटी 39 फॉर 3। इस बार बल्ले का मोटा सीरा बॉल गई है पीछे प्रथमेश पवार के पास जाती हुई, लेकिन यहां पर राकेश प्रभु ने बैकअप करते हुए पहली गेंद को उठा लिया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 40 फॉर द लॉस ऑफ 3। अब हमारे मित्र, नेता, कार्यकर्ता, समाज सेवक, मुस्कुराता हुआ चेहरा मॉडलिंग कर ले तो वहां भी कामयाब हो सकते हैं। मेरे भाई राम यादव, इनका एक भव्य सत्कार अब हम करने जा रहे हैं रोहन गुप्ते के हाथों। फोर्स 1 लाइव के रोहन गुप्ते के हाथों राम यादव, इनका सत्कार हो रहा है। हाँ, गंगा 11 और बोरीवली बॉयज, फिर तेरी कहानी याद आई। इस बार क्लोज टू द बॉडी 1 रन फिर से पूरा किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 41 फॉर द लॉस ऑफ 3। आइए राम यादव जी, ये ऐसी बल्लेबाजी करते थे ना, राम लखन का मुझे माधुरी दीक्षित का गाना याद आता था। ओ राम जी बड़ा दुख दीना। सो कॉन्ग्रेचुलेशंस। हमारे बीच अब थोड़े समय में उपस्थित होने जा रहे हैं राजू पाटिल, यानी कि जितेंद्र पाटिल, कार्याध्यक्ष MTCA, विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन। 4 ओवर का खेल, 41। पहले 2 ओवर में 20, उसके बाद वाले 2 ओवर में 21। 3 विकेटें गिरी है। सुनील चावरी आउट हुए 6 पर, 10 पर थॉमस, 7 पर शाहिद। योगेश 1 6 लगाकर अच्छी पारी खेल रहे हैं। 12 पर और 3 पर खेल रहे हैं आशीष मेहरोल। आखिरी ओवर की जिम्मेदारी अब लाइव टेलीकास्ट सागर सागवेकर, अनिकेत जावकर, सिद्धू और रॉबर्ट धनावड़े। वेलकम सचिन कदम, रोहन गुप्ते के बचपन के दोस्त हैं। उनका असली नाम नीलेश कदम है, लेकिन सचिन की तरह जो हार्ड हिटिंग करते थे, तो जब वो मालवनी में रहा करते थे और उनको उनके पड़ोसी ने एक नाम दे दिया सचिन, और फिर सचिन ने पीछे मुड़कर नहीं देखा। कभी कभी आपका असली नाम जो है उससे ज्यादा आपका जो उपनाम है वो आपको ज्यादा शोहरत दिलाता है। जैसे हमारे जितेंद्र जनार्दन पाटिल, तो दुनिया उनको राजू पाटिल के नाम से जानती है, और जितेंद्र उनका असली नाम है। और बॉलीवुड के मशहूर फिल्म स्टार जितेंद्र के शर्ट की जो ड्रेसिंग हुआ करती थी, ऐसी उनकी ड्रेसिंग रहती है। महाराष्ट्र शासन के स्पेशल एग्जीक्यूटिव ऑफिसर और आगरी कोली समाज के क्रिकेट को जिंदा रखने वाले समाज सुधारक, समाज सेवक, एक यशस्वी विकासक, मुंबई टेनिस क्रिकेट एसोसिएशन के कार्याध्यक्ष, मेरे मित्र। 1989 में जब मैंने क्रिकेट कमेंट्री की शुरुआत की, राजू पाटिल अपने वीडियो रिकॉर्डर पर रिकॉर्डिंग करके हमको वो रिकॉर्ड सुनाते थे, मुझे और बाल सुब्रमण्यम को और
वो सुनकर हम हमारी गलतियों को समझते थे, सीखते थे। तो आज जो भी ऊपर वाले ने इज्जत दी है उसमें राजू पाटिल आपका भी बहुत बड़ा योगदान है। वी कैन नेवर फॉरगेट यू। साई वीआर स्पोर्ट्स क्लब, नवघर मास्टर्स, जीतू पैकर्स, ऐसी टीम है उनकी। राहुल 11 के लिए खेला और कल बेलापुर में खेलने जा रहे 50+। सो राजू पाटिल, विश यू गुड लक। आइए अब आखिरी ओवर करेंगे हुसैन, और हुसैन के सामने बैटर है योगेश पवार। ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है। स्कोर है इस वक्त 41 फॉर द लॉस ऑफ 3। लास्ट 6 बॉल्स, कम से कम 20 रन चाहिए इस ओवर में वापसी करने के लिए। पहली बॉल वाइड, राजू पाटिल हरिराम के साथ बैठकर बात करते हुए, डेफिनेटली थोड़ा आगरी कोहली बोली में भी बात हो रही होगी, होनी चाहिए। आगरी बाणा अब देखिए, इसको कहते हैं हॉट शॉट इन द आर्क, आउट ऑफ द पार्क। योगेश पवार, जिसका बल्ला है तलवार, जो गेंद से करता है यलगार, जिसका खाली नहीं जाता वार, वह योगेश पवार। स्कोर आगे बढ़ता हुआ 48 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। लेकिन यह पहले पवार की झलक है, दूसरा पवार दूसरी पारी में आ रहा है। एक लेफ्टी पवार, एक राइटी पवार, एक ही मैच में 2 पवार का वार आप देखेंगे। स्कोर 48 फॉर 3। बहुत स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स के पास। अगर आप देखें, श्रेयस कदम, प्रथमेश पवार, फरदीन काजी, एक से बढ़कर एक चुनिंदा बैटर्स आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स टीम के अंदर भी आप देखेंगे। एंड दे आर अ फोर्स टू रेकन विद। राकेश प्रभु, वन ऑफ द फाइनेस्ट ऑलराउंडर्स ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट, वो भी इस मैच में खेल रहे हैं। हुसैन के सामने अब योगेश पवार। इस बार वेल लेफ्ट कर दिया। बड़े ग्राउंड का प्लेयर है योगेश पवार। मैदान जितना बड़ा उतना योगेश पवार का खेल बड़ा हमने देखा है। चाहे फिर वो शारजा का इंटरनेशनल स्टेडियम जहां पर 10PL का खिताब जीता, उसमें क्या जबरदस्त पारी खेली थी। इस बार गो सेंटर बॉल नीचे रही, फरदीन काजी ने इसे रुका दिया। 2 अच्छी गेंदें हुसैन द्वारा, और ये बहुत जरूरी है आप वापसी करें। अंग्रेजी में एक मुहावरा है, कम बैक इज बेटर देन सेट बैक। और अच्छी वापसी यहां पर करते हुए स्कोर अभी भी रुका हुआ है 48 फॉर 3। लास्ट ओवर। अब देखिए, इसको कहते हैं शॉट। ऐसा लगा गोल्फ खेल रहे हैं, क्रिकेट नहीं, और भेज दिया उसे वायु सेवन के लिए तारामंडल में 6 रनों के लिए अफलातुन सिक्सर। स्कोर आगे बढ़ता हुआ 54, और रायगढ़ कहे ये दिल मांगे मोर। योगेश पवार 12 गेंदों में 24 रनों की तूफानी पारी, 2 डजन रन टीम के काम में आ रहे, और आखिरी ओवर में जबरदस्त बल्लेबाजी। अब यहां पर एक और बड़ा शॉट, कैच होना मुश्किल है, बट विल इट बी? यस इट इज। अंकुर चौधरी वो रॉकेट हिट को तब्दील कर दिया, और एक आश्वासन इनामी क्यों ना हो हुसैन को मिला। लेकिन क्या पारी खेली योगेश पवार ने, अपने बल्ले से जलवा बिखेरा और आउट होकर वापस लौटे योगेश पवार। और अब नए बैटर के रूप में आ चुके हैं मैदान के अंदर विकी मुंबईकर। ये भी एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, बारिश के मौसम के बहुत बड़े खिलाड़ी है विकी मुंबईकर। लेकिन इस वक्त आउट हो गए योगेश पवार। लेकिन योगेश पवार के ये रन काम में आएंगे, क्योंकि ये ओवर की शुरुआत हुई तब स्कोर था 41, और इस वक्त अगर स्कोर को देखें 54। 13 रन इस ओवर में आए हैं। अगर एक 6 यहां और जाता है तो इट विल बी अराउंड 60, एंड दैट शुड बी अ गुड स्कोर, क्योंकि आइनॉक्स वॉरियर्स ऐसे रायगढ़ के पास भी अच्छी गेंदबाजों की फहरिस्त है। और आखिरी गेंद है ये, एक बॉल भी खेलने मिले उसमें करना पड़ता है। बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए। स्ट्राइक रेट, जी उठा दिया, 600 का स्ट्राइक रेट,
छपरा तोड़ छक्का और रबर स्टैम्प मारते हुए यहां पर विकी मुंबईकर। लोनावला के मगनलाल की चिकी और आइनॉक्स वॉरियर्स ऐसे रायगढ़ का विकी, दोनों का जवाब नहीं। और अंकुर सिंह जब मैदान में फील्डिंग के लिए उतर रहे हैं, उनके चेहरे पर एक खुशी दिखाई दे रही है, लेकिन यह मैच अभी भी बना हुआ है। मेरी नजरों में प्रथमेश पवार, फरदीन काजी, श्रेयस कदम, राकेश प्रभु, ये चार जो चोटी के बल्लेबाज हैं, इनके खेल के ऊपर बहुत कुछ निर्भर करेगा। प्रथमेश म्हात्रे जो ये टीम के एक और खतरनाक और खूंखार बैटर है, मुझे वसई का टूर्नामेंट याद है, क्या जबरदस्त उन्होंने बल्लेबाजी की थी और वसई का टूर्नामेंट जिताया था। सो लॉट विल डिपेंड। दोनों टीमों के पास राइटी लेफ्टी बैटर्स की अच्छी फौज है। एक अच्छा मुकाबला आपके सामने होगा और इसका मजा लेने के लिए आप तैयार हैं। और दूसरी पारी में जब शुरुआत होगी तो विनिंग टारगेट रहेगा 61 रन्स का। जो 19 रन हमने सोचे थे वो निकाले हैं एंड 61 इज द विनिंग टारगेट इन 5 ओवर्स। और इसका पीछा बड़ी शिद्दत से किया जाएगा। और फिल्म राजनीति में मनोज बाजपेयी का एक डायलॉग बहुत मशहूर हुआ था और वो डायलॉग मैं यहां पर जरूर जाते जाते आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स को देना चाहूंगा। जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा। तो करारा जवाब मिलेगा, लेकिन इस वक्त हमारे कमेंट्री बॉक्स में बदलाव होगा। आगे का आंखों देखा हाल लेकर आपके सामने उपस्थित होंगे मेरे काबिल दोस्त जयेश भोसले और कमेंट्री बॉक्स में चाय का आगमन होता हुआ प्रशांत मेहगर मल्टी यानी स्टेजवर यायचं आहे। चाय के बारे में क्या कहूं, बदनामी न हो ऐसा नशा हम किया करते हैं, बदनामी ना हो ऐसा नशा हम किया करते हैं। हम वो मासूम लोग हैं जो चाय पिया करते हैं। धन्यवाद हरीश सरांचा आवाज आपण या पूर्वार्धामध्ये ऐकत होतो। धन्यवाद मनीष पाटील सर। सुपर स्पोर्ट्स व कामेश स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय सर दीपक शहा बादशाह यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2023 पर्व 5व रंगणारी अभूतपूर्व ही लढत मैदानाच्या आतमध्ये एक चित्त थरारक रोमांचक अशी लढत पाहायला मिळते आहे। आयनॉक्स वॉरियर्स एसए रायगड विपक्ष आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली अर्थात फोर्स स्ट्रायकर या दोन संघांदरम्यानची लढत। टॉस जिंकला होता तो अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली फोर्स स्ट्रायकर या टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। त्याआधी धावा बनवण्यात आल्या त्या धावफलकावरती एकंदरीत योगेश पवारच्या खेळीच्या जोरावरती 60 धावा धावफलकावरती आहेत। 61चं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय। 61 रनचं टार्गेट 5 षटकांच्या मॅच मध्ये 12.20च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल। ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेले कधीही मोडू नका। पावलोपावली येतील कठीण प्रसंग, परंतु जदवर यश मिळत नाही तदवर हार मानू नका। मी लक्ष वेधेन विक्रांतजी जाधव, श्रीजा 11 लालबाग संघाचे सर्वे सरपा या व्यासपीठावरती मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। गतवर्षी ज्याचे बॅटने कोड्याने धावा गोळा केल्या, नवे तर घाटकोपरच्या राष्ट्रपती चषकामध्ये ज्याच्या नावावरती मालिकाभराची कार पाहायला मिळाली, आपल्या फलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याची अक्षरशः नामवंत गोलंदाजांची चटणी टेनिस क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजाने केली, अर्थात मैदानाच्या आतमध्ये फरदीन काझी दाखल होत असताना पाहायला मिळतोय। या पण एक विशेष सन्मान करतो आहोत, ज्यांचा संघ या
रबर बॉल क्रिकेटच नव्हे टेनिस बॉल विश्वामध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये एक चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतोय. या विक्रांतजी जाधव यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. तुषारजी दवंगे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा आपल्या पदम वर्षाने पावन झाला हा सोहळा. अतिथी देवो भव. फिरोज गोलंदाजी मार्क वरती आहे. फरदीन काझी स्ट्राइक एंड वरती. नॉन स्ट्राइक एंड वरती राकेश प्रभू अर्थात पोलाड नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. आघाडीच्या जोडीसाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. नेहमीच आपण म्हणतो ना जीवन आहे हकरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल ताराव्या कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचंय सारं जिंकल्याशिवाय थांबू नका. लक्ष 61 धावसंख्येचं आहे परंतु हे आव्हान पार करणं हे तितकंसं सोपं नसणार आहे कारण इथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण आहे आणि प्रतिस्पर्धीही तितकासा नामवंत आहे. अर्थात एक चांगल्या दर्जाची मॅच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. फिरोज गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. स्ट्राइक एंडवरती फरदीन काझी. प्रतिभावान खेळाडू आहे प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. त्याची टायमिंग अद्भुत आहे. एक अविश्वसनीय खेळाडू म्हणून या वर्षीच्याच नव्हे तर गेले 2 वर्ष चांगल्या रीतीचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि आज या 5व्या पर्वामध्ये दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये ज्याचा एक विशेष सन्मान प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराने केला जाईल त्याला आपण पाहतो. स्ट्राइक एंडवरती फिरोज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ज्याच्या गोलंदाजीचं विश्लेषण करावं असं सांगत असताना जरूर नेहमीच असं म्हणावं वाटतं एखाद्या गोफणीमधून दगड सुटावा त्या रीतीने त्या वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज. हाफ ट्रॅकर पहिला बॉल टाकण्याचा प्रयत्न इथे केला होता. पंच निश्चित आमच्याकडे वळतील की एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच झाला याची शहानिशा केली जाते. व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 अशी एक धाव इथे अर्जित केली जात असताना पाहायला मिळते. अर्थात यतीची दुरी आपण एकंदरीत पाहिलं ना तर प्रत्येक इनिंगची सुरुवाती अवांतर धावसंख्येने होते. या खेळपट्टीवरती जर का डेड बॉल हा नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून वापरली जात नाहीये. नो बॉल दिला जाईल याकडेही आम्ही लक्ष देतोय. हा बॉल वाईड आहे. व्हाईट +1 अशा धावा येत असताना पाहायला मिळतात. स्पर्धेमध्ये कोणताही चॉईस बॉल दिला जात नाहीये. कोणत्या DRS ची मागणी आपण करू शकत नाही कारण DRS इथे अवेलेबल नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन राकेश प्रभूला आपण स्ट्राइक एंडवरती पाहतोय. पालघरच्या गिवलीचा असणारा खेळाडू स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय. उंच पुरा असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मुंबई प्रीमियर लीग लेदर बॉलमध्ये चांगल्या रीतीचं प्रदर्शन ज्या खेळाडूचं पाहायला मिळालं आणि ज्याच्या बॅटमधून 64 धावा संघासाठी येत असताना वानखेडेच्या मैदानावरती आपण पाहिलं होतं त्याला बॅटिंगवरती स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय. राकेश प्रभू पुलाड. जास्तीचा वेळ व्यतीत घालू नका कारण अजून पुढे 2 मॅच बाकी आहेत आणि तेही 4-4 षटकांचे व्हायला हवेत. उजव्या एसीच्या बाहेर एक स्नॉटर होता. अनप्लेबल डिलिव्हरी. उसळी तितकीशी चांगली प्राप्त झाली. वेगही तितकासा चांगला होता. टप्पाही चांगला राहिला. अनप्लेबल ऑलमोस्ट अनप्लेबल डिलिव्हरी. एक स्नॉटर पाहायला मिळाला फिरोजच्या माध्यमातून. वेगाने गोलंदाजी करतोय फिरोज. पहिला बॉल फिरोजचा राहिलाय. क्रिकेट हा खेळच असा एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू गोलंदाजाचा. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा. यावेळेला देखील उजव्या एसीच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर अधिकचं वळण प्राप्त करतोय. पंचांनी लगेचच हेरलंय की हा बॉल खेळपट्टीच्या बाहेर पिच झालाय. नो बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल तो एक फ्रीचा बॉल फिरोज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. 3 धाबा फलकावरती आहेत. 61चा पाठलाग करायचा आहे. यावेळेचा चेंडू कमी गतीने पुन्हा एकदा नो बॉल आहे. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. धाव प्राप्त झाली ती केवळ एक. नो बॉल त्यावरती येणारी ही एकेरी धाव. नो +1 शाहिद सलीम शेख त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टेनिस बॉल आणि रबर बॉल आणि त्याच वेळेला टेनिस क्रिकेट विश्वातील एक फिट आणि हिट असणारा खेळाडू. धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळतात. या 2 संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. अनलिगल डिलिव्हरी जास्तीच्या हातात आल्यात आणि जितकीशी बॅटिंग करत असताना फलंदाजांना मेहनत करावी लागत नाहीये. मशागत करावी लागत नाहीये. अतिरिक्त धावा बहाल करतायत गोलंदाज.
अर्थात फिरोज. यावेळेचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा हा बॉल कमी गतीने आला. अर्थात फिरोजने जिथे फर्दीने एक्सपेक्ट केलं होतं की जास्तीचा वेगाने चेंडू येईल, परंतु कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. पुनरागमन करावं लागेल या मॅच मध्ये. आणि नेहमीच ज्या ज्या वेळेला आपण गोलंदाजी करत असताना फिरोजला पाहिलं ना, डेथ ऑर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु या मॅचच्या दरम्यान पहिलं षटक तो हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. व्हेरिएशन व्हरायटीचे समय साधणारी गोलंदाजी. यावेळेला हेलिकॉप्टर ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकार प्राप्त होत असताना फरदीन काझीच्या बॅटमधून निघणारा हा शॉकाऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. अगदी इन टू द गॅप राहिला. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध सुईमधून धागा अलगद काढाबाना त्या रीतीने हा स्ट्रोक इथे खेळला होता. नवीन बॅटची मागणी करण्यात येते. टेनिस क्रिकेटमध्येच त्याचबरोबर रबर बॉल क्रिकेटमध्येही अधिकच्या बॅट्स कॅरी केल्या जातात खेळाडूंच्या माध्यमातून. क्रिकेटला कॅरिबियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं काळ्या रंगाची बॅट वापरली गेली आणि तिथून यावर्षीच्या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या रंगारंगाच्या बॅट वापरल्या जातात खेळाडूंच्या माध्यमातून. आणि अर्थातच मैदानाच्या आतमध्ये जिथे नवीन बॅट्स मागवल्यानंतर खेळाडू सज्ज होईल. बॅटचा उल्लेख झाला तर या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकाभरासाठी बॅट दिली जाते आदी स्पोर्ट्सच्या माध्यमातून, आणि मालिकाभरासाठी पाप्पे स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील एक आकर्षक बॅट दिली जाणार आहे. बॅट चेंज केल्यानंतर बदलल्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात होते मॅचला. क्रिकेटमध्ये बॅटचा इतिहासही तितकाच रंजक राहिलाय. डेनिस लिलीची अल्युमिनियमची बॅट असेल. चेंडू झालेत 3 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न इथे केला, परंतु व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या वधारेल. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. विराट कोहली सध्याच्या घडीला सर्वाधिक बॅट्स कॅरी करत असताना पाहायला मिळतो गोलंदाज. यावेळेचा चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मिड विकेटला चेंडू. क्षेत्ररक्षक फार वेगाने गोलंदाज चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाले. 1 धाव निश्चित मिळाली आहे. एकेरी धावावरती समाधान मानावा लागेल. एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला. 11 धावा धावफलकावरती आहेत. विराट कोहलीच्या बद्दलची चर्चा चालू होती. फिटनेसच्या जोरावरती आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतोय, परंतु परवाच्या दिवशी शुभमान गिल सोबत चर्चा करण्याचा एक त्याचा फोटो व्हायरल झाला. त्याच्या हाती असणारी एक वॉच ही केवळ 88 लाखाची आहे. मैदानाच्या आतमध्ये वळू. अर्थात एक्सपेन्सिव्ह वॉच असेल, त्याची वॉलेट्स असेल, हे त्याच्याकडे नेहमीच पाहायला मिळत असतात. गोलंदाजी मार्कवरती फिरोज पुन्हा एकदा सज्ज होईल. धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अपेक्षित राहील. पहिल्या षटकामध्ये 11 धावा विदाउट लॉस. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय विकी मुंबईकर. तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. विकीचंही कौतुक करावं तितकंसं कमी राहील, कारण शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलसाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि शेवटच्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून निघालेला षटकार ही संघाचं मनोधैर्य वाढवणारा राहील, कारण एक फायटिंग टोटल संघ उभी करू शकला. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 61चा लक्षाचा पाठलाग चालू आहे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अर्थात आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली फोर्थ स्ट्रायकर फिरोज चेंडूवरती येईल. तदूर मात्र घेतली जाणारी ही एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर धावफलक जाऊन पोहोचेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक राऊंड पहिल्या संपुष्टात आलाय. 61चा चालू आहे. पाठलाग अर्थात पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या 13. उर्वरित 24 चेंडूचा खेळ शेष आहे आणि आवश्यकता 48 धावसंख्येची. आस्किंग रन रेटचा एकंदरीत विचार केला तर 12च्या धावगतीने अजूनही धावसंख्येचा पाठलाग करायचा. विराट कोहलीच्या घड्याळाची चर्चा आपण केली, परंतु क्रिकेटर आणि एक मोठी स्वप्न पाहण्यासाठी ना अंगात वेळ असावा लागतं. विराट कोहली तितकासा वेळ आहे. मी तर म्हणेन क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरही वेळ आहे, कारण बाबांचं निधन झालं. दुसऱ्या दिवशी केनियाच्या अगेन्स्ट त्याच्या बॅटमधून शतक आलं.
त्यासाठी मन मोठं लागतं. विराट कोहलीच्या बाबांचं निधन झालं, रात्री घरी निधन झालंय बाबांचं, तरी तो मैदानाच्या आतमध्ये आला, दिल्लीसाठी रणजी खेळला आणि धावा गोळा केला. त्यासाठी वेळ असावा लागतं आणि तदनंतर जिद्द, चिकाटी या साऱ्या गोष्टींनीच आपण एक मोठं वलय निर्माण करतो, किंबहुना यशाची शिखरं गाठू शकतो. गोलंदाजीमध्ये होतोय फेरबदल. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल प्रमेय पटेल गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान प्रमेय पटेलला पाचारण करण्यात आलंय. अंकुर, प्रणय पटेल, त्याच वेळेला विकी मुंबईकर यासारखा गोलंदाजीचा फौज फाटा आणि संघामध्ये सुसज्जित करण्यात आलेला पाहायला मिळतोय. प्रमेय पटेल गोलंदाजी मार्कवरती. फरदीन काझी ऑन स्ट्राईक. पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. विकी फार वेगाने चेंडूवरती आलाय. एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येईल. संघाच्या धावसंख्येमध्ये एक धावेने भर पाडणं अधिकच आवश्यक आहे, कारण घेतली जाणारी एक धाव आहे ना, स्कोरबोर्ड ज्या वेळेला थांबतो त्यावेळेला आपण अंडर प्रेशर येतो आणि या साऱ्या गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रतिस्पर्ध्यावरती एक मनोवैज्ञानिक दबाव जर का प्रस्थापित करायचा आहे, त्यासाठी धावा गोळा करणं गरजेचं आहे आणि ती चालू असणारी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पुढचा बॉल. हा चेंडू लोअर फुलटोचा ऑफ ड्राय केला. डीप मधून क्षेत्ररक्षक शाहिद चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. बेस्ट नेव्हर रेस्ट. शाहिदच्या ज्या वेळेला एखादा फोटो किंवा एखाद्या इंस्टाग्राम वरती तुम्ही त्याची पोस्ट पाहाल ना, त्या वेळेला निश्चित तो एक आवर्जून टॅग लाईन आहे त्याची की बेस्ट इज नेव्हर रेस्ट. अर्थात प्रॅक्टिस ही महत्वाची राहते आणि हल्लीच आपण पाहिलं ना, रबर बॉल क्रिकेटमध्ये तितकीशी प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि ती करत असताना शाहीची एक रील सातत्याने व्हायरल होते. मैदानाच्या आतमध्ये आले. 1 रन्स धाव फलकावरती. धाव आता 15. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. मॅच चांगली होणार. 61चा पाठलाग चालू आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका धावेने धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. केवळ एक चौकार आल्या परदीनच्या बॅटमधून. अपेक्षा असेल मोठ्या धावसंख्येची. हा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि हातून चेंडू निसटल्यानंतर फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या साऱ्या गोष्टी जरूर आवर्जून पाहायला मिळत असतात. काहीशा फनी क्लिप्स व्हायरल होत असताना पाहायला मिळतात. अर्थात चेंडू निसटला गोलंदाजाचं प्रणय पटेलच्या हातून. निसटल्यानंतर धावा प्राप्त होत आहेत. तर 9+1 एकंदरीत 17 धावा धाव फलकावरती आहेत. फरदीन काझीने या वर्षीच्या हंगामामध्ये ना एक नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारी फटकेबाजी केली आणि त्याच जोरावरती या वर्षीचा बेस्ट प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून दीपक शहा मेमोरियल ट्रॉफीच्या माध्यमातून त्याला दिला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रमेय पटेल. फ्री हिटचा बॉल. स्ट्राईक एंडवरती पोलार्डच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक अभिप्रेत असणारा आणि यावेळेला स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला लिलया पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार विलक्षणीय स्ट्रोक षटकार. आगतम स्वागतम सुस्वागतम. दत्ताभाऊजी यांचं देखील या ठिकाणी आगमन होत असताना या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचंही हार्दिक असं स्वागत करूयात. अगदी फुलर लेनचा चेंडू आणि लिलया सीमारेषेच्या बाहेर धाडलं. इतकीशी ताकद या खेळाडूमध्ये आहे. ताकदीचा तितकासा वापर आणि टायमिंग ही त्याच रीतीचं प्रॉपर पाहायला मिळालं. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय जिथे 61चा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचतोय 23 धावा धाव फलकावरती आहेत. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रमेय पटेल महागडी गोलंदाजी म्हणता येईल, कारण या षटकामध्ये एक षटकार देखील त्याच्या विरोधात येत असताना पाहायला मिळाला, जिथे गोलंदाजांना धावांसाठी झगडावं लागत होतं. अशा परिस्थितीमध्ये प्रमेयच्या विरोधामध्ये अगदी लिलया सीमारेषेच्या बाहेर ठोकलेला हा पोलार्डच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. अर्थात कॉन्फिडन्स दुगिनीत झाला असेल खेळाडूचा.
बॅकफुटला आलेत ऑन साइडला, तितकीशी उंची देखील प्राप्त होत असताना प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिलं एलिव्हेशन, ठोकलाय षटकार. उत्कृष्ट टायमिंग आणि उत्कृष्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. मी फ्रंट फूट वरती तितकासा स्ट्रोक खेळण्यासाठी निष्णात आहे ना, त्याहूनही अधिक बॅकफुटलाही मी चांगल्या रीतीने स्ट्रोक खेळू शकतो. अर्थात कोणताही भेदभाव करत नाहीये फ्रंट फूट आणि बॅकफुट वरती. या आधीचा स्ट्रोक फ्रंट फूट वरती षटकार ठोकला, या वेळेचा स्ट्रोक आपण पाहिला षटकाराला बॅकफुट वरती जाऊन देखील हाफ ट्रॅकर बॉल वरती. पुलाड चांगली बॅटिंग करतोय. राकेश प्रभूला आपण पाहतोय अनबीटन इनिंग. धाव फलकावरती धावा त्या सध्या दगडीला 29. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. स्वतःवरती नाखुश असेल की मोठा स्ट्रोक मी घेऊ शकत होतो. एक धाव निश्चित प्राप्त होत असताना पाहायला मिळते. राकेश प्रभूच्या खात्यामध्ये एक धाव येईल, संघाच्या खात्यामध्ये एकेरी धाव. 30 धावा धाव फलकावरती आहेत. ड्रिल्स करून दाखवतात की या मोठा स्ट्रोक मी घेऊ शकत होतो, परंतु चेंडू ज्या अपेक्षेनुसार उंची गाठायला हवा होता तितकीशी उंची चेंडूला प्राप्त झाली नव्हती. अर्थात चेंडूच्या बॅटच्या आतल्या कड घेत असताना एक सिंगल रन खेळपट्टीच्या समीपहून अर्जित करण्यात आली आहे. संघ थोडासा अडचणीत आहे. इथून विकेट आवश्यक आहे. प्रमेय पटेलला इथून विकेट प्राप्त करावी लागेल. उजव्या एसीच्या बाहेर गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येते. हे डोखंदुखी राहिले आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. अर्थात योग्य दिशेवरती गोलंदाजी केली जात नाहीये, योग्य टप्प्यावरती केली जात नाहीये. दोन्ही गोलंदाज महागडे राहिले आहेत. पूर्वार्धामध्ये तितक्याशा धाबा आलेल्या नाही आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी एकाने भर धावफलक 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मुकेशजी भंडारी साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं अर्धी कसं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण एक विशेष सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. दत्ताजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं, ज्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. या दत्ताभाऊजी एकेकाळचे फास्ट बॉलर, एकसर विभागातले एक्सप्रेस बॉलर म्हणून ज्यांची ख्याती, त्यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत. गणरायाची प्रतिमा देऊन त्यांना आपण भूषविणार आहोत. मी विनंती करणार आहे आपले मित्र तुषार दावंगे, TD चॅनलचे ओनर, त्यांच्या शुभ हस्ते हा एक भव्य सत्कार. दत्ताभाऊ तुमच्या आयुष्यात सर्व काही शुभ घडो आणि आपण खूप प्रगती करावी, आपल्याला निरोगी स्वास्थ्य भेटावं अशा लक्ष शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच तुषार. आत्ताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय. पोईसर जिमखानाचे अध्यक्ष सन्माननीय मुकेश भंडारीजी यांचं हार्दिक स्वागत आहे. गावदेवी शिंपोली त्यांचा हा संघ गेली कित्येक वर्ष मैदानं गाजवतोय आणि आगरी कोळी समाजाचं क्रिकेट जिवंत ठेवणारे आपले 2 आगरी कोळी बंधू तुम्ही बघत आहात. एका बाजूला जितेंद्र जनार्दन पाटील आणि एका बाजूला मुकेशजी भंडारी. तर आता आपण एक सत्कार घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी राजू पाटील यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत. राजू पाटीलजी, आपणास विनंती, आपण इथे यायचं आहे. जितेंद्र जनार्दन पाटील त्यांचा मूळ नाव आहे, परंतु राजू पाटील आणि राजू एक असं नाव आहे. राजू पाटिल जी आइए. ड्राई फ्रूट में काजू और क्रिकेट में राजू का जवाब नहीं. मतलब इसका लेग ब्रेक अच्छे रुस्तम पढ़ नहीं पाते थे और उनका एक भव्य सत्कार यहाँ पर किया जा रहा है. ओमकार देसाई इनके शुभ हाथों से अभिनंदन. राजू पाटील, आपण अशीच सेवा करत राहा आगरी कोळी समाजासाठी, समाजसेवासाठी. MTCAचे कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. आज इथे उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू यू जयेशजी भोसले. पराभवाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. प्रयत्न थोडेसे का होईना अपुरे पडत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणारी टीम अर्थात आयनॉक्स वॉरियर्स एसे ब्रह्मा रायगड या टीमचे धाबा मात्र जिथे वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्या त्या 5.
5 धावा कंप्लीट केल्यात. दोन्ही बॅटर्सचं कौतुक करायला हवं. आघाडीला आले आहेत, फिल्डिंग केली आहे, उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत आहेत आणि 5 धावा देखील कंप्लीट केल्यात पळून. 43 धावा धाव फलकावरती आहेत. राकेश प्रभूचा एकंदरीत विचार केला तर तो बॅटिंग करतोय. राकेश प्रभू 27 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळत असताना पाहायला मिळतो. राकेश प्रभूला आपण पाहतोय 10 चेंडू 27 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. चांगल्या रीतीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 61चा पाठलाग चालू आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते एकंदरीत 43. 61चा पाठलाग 43 धावा धावफलकावर. 18ची आवश्यकता अजून देखील या मॅच मध्ये राहणार. यावेळेचा चेंडू डाऊन द लेग आहे. गोलंदाजाला पुनश्च दंडित करण्यात येईल. गोलंदाजी मार्कवरती आपण दाखल झालेला आशिष मेरोलला पाहतोय. पनवेलचा अजून एक जलद गतीचा गोलंदाज किंबहुना एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू, एक 3 डायमेन्शन प्लेयर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यानंतर अपेक्षा त्याच्याकडून देखील असेल की विकेट्स त्यांनी प्राप्त करून द्यावा संघासाठी. आशिष मेरोल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. राईट हॅमवरती विकेटने यावेळेला देखील एक मोठा स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर निश्चित अर्जित करण्यात येते. या 61चा पाठलाग करत असताना पहिल्या विकेटची एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली. आघाडीला आलेल्या दोन्ही बॅटर्सने अटॅकिंग क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि इंटेंट चांगला ठेवला आहे की कुठेही मुभा द्यायची नाहीये गोलंदाजाला वरचढ ठरण्यासाठी. आणि अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना या धावा खोऱ्याने ते गोळा करत असताना पाहायला मिळतात. फरदीनच्या बॅटमधून या षटकाच्या दरम्यान एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. भव्य स्वागत केलं आशिष मेरोलचं मुंबापुरीमध्ये. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना त्याने एक षटकार ठोकला होता. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे. 46 धावा धावफलकावरती आहेत. 15ची अजूनही आवश्यकता आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एकंदरीत तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांच्या मॅच आहे. सामन्यावरती संपूर्णतः पकड मजबूत केली आहे. विजयी संघ होऊ शकेल ही संभावना कैक पटीने वाढली आहे. परंतु क्रिकेटचा हा खेळ आहे. बाकी तर हे तितकीशी रंजक राहतात. उजव्या यशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न पुनरागमन करून देईल का आशिष मेरोल हे देखील पाहणं गरजेचं. किंवा कोणता गोलंदाज पुढील षटकाच्या दरम्यान विकेट टेकर बॉलर म्हणून येत असताना पाहायला मिळेल. या साऱ्या गोष्टींची सातत्यपूर्ण एक चर्चा होत असताना पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये चांगल्या रीतीची भागीदारी आणि चांगल्या रीतीची पार्टनरशिप. लोअर फोर्टोस आहे येथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आलाय. टिपला झेल संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला होईल इथे बाद. कोंडी फोडली गोलंदाज आशिष मेरोलने. दोन्ही फलंदाज अडचण चढत होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चुरस मॅच मध्ये निर्माण होत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडू होतोय तो पहिला बाद. धन्यवाद जयेशजी. मित्रांनो, आपल्यामध्ये हरिराम पाटीलजी उपस्थित आहेत. एकसर म्हटलं की एकसरचं क्रिकेट जिवंत ठेवायचं, एकसरचं क्रिकेट जगभरात पोचवायचं. आज खरोखर दुग्ध शर्करा योग आहे. कारण मुकेश भंडारी, राजू पाटील, हरिराम पाटील आपले 3 आगरी कोळी समाजाचे 3 हिरो आणि हिरे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. आणि हरिरामजी, आपला एक सत्कार गौतम वाघेला यांच्या शुभहस्ते आपण करत आहोत. आपल्याला सुस्वास्थ्य लाभो अशी आई एकविरा चरणी प्रार्थना आहे. आणि एकदा नक्की बोरिवलीला आलात तर हरिरामभाई यांच्या घरी व्हिजिट करा. कमावलेले ट्रॉफी घरामध्ये कसे ठेवायचे त्याचा शोकेस म्हणा किंवा कबड म्हणा, ओनली हरिराम कॅन डू इट. म्हणजे विवियन रिचर्ड, सचिन तेंडुलकर जर त्यांच्या घरी आला तर ते सुद्धा स्तुती करतील. असं जबरदस्त त्याने ट्रॉफ्या सजवलेत आपल्या घरी. सर, आपल्याला हार्दिक शुभेच्छा. जाऊया परत एकदा आपले मित्र जयेश भोसले यांच्याकडे. धन्यवाद. 46 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 15ची आवश्यकता असताना अंकुर सिंग गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल आडव्या बॅटने फ्लॅट पॅरलल स्ट्रोक अंकुर सिंगच्या विरोधामध्ये ठोकलाय. षटकार. फरदीन काझीच्या बॅटमधून येणारा एक अतिशय स्ट्रोक पाहायला मिळाला. फरदीन काझी आहे तो सब कुछ मुमकिन आहे. मैदानाच्या आतमध्ये तो जदवर उभा आहे ना, तद्वर एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग अगदी लिलया केला जाऊ शकतो आणि तेच प्रत्यय येत आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली फोर्थ स्ट्रायकर या संघासाठी. षटकार आलाय. खेचून मारला उजव्या यशीच्या बाहेर असणाऱ्या चेंडूला ऑन साइडला. हा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फरदीन काझीच्या बॅटमधून. का या वर्षीच्या अंगामध्ये मला बेस्ट बॅटर ऑफ द इयर हा पुरस्कार दिला जाणार आहे.
हे देखील मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रत्यय तो आणून देतोय. पुन्हा एकदा हाफ ऑन पूल करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 53. पिट्टू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. प्रथमेश म्हात्रे फुंडे उरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी पिट्टूला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आहे अंकुर. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू बाची आटली कट घेतलाय. चेंडू पाठीमागे चाललाय. फार वेगाने सुनील चावरी चेंडूवरती येईल. तद्वर मात्र घेतली जाणारी ही एकेरी धाव संघाच्या धावसंख्येमध्ये एकाएकाने भर पाडली जाते. लक्ष छोटं होतं. तितकीशी जोखीम घ्यायची नाहीये. जोखीम घेणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला स्ट्राईक एंडवरती आहे आणि त्याला जास्तीचं स्ट्राईक एंडवरती आणणं हे गरजेचं राहणार आहे. 54 धावा धावफलकावर. यावेळेला ऑन साइडला खेळलाय. चेंडूला सरळ पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या नजीक. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येईल. तद्वर घेतली जाणारी धाव इथे पाहायला मिळत आहेत. एकच रन या चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाली. फरदीन काझीच्या बॅटमधून अपेक्षा होती की चेंडू सीमारेषा ओलांडेल. फरदीन काझीला 55 आहेत. 6 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. अंकुर पुढचा बॉल. यावेळेला ऑन साइडला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. हा षटकार येईल का हे देखील अजून निर्णय येणं बाकी आहे. अर्थात पंताने सांगितलं हा षटकार आहे. पिट्टूने हा सामना इथे संपवलाय. या नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. लगेचच या दोन्ही संघांचे कर्णधार आपण आमंत्रित करूयात. धन्यवाद जयेशजी. मित्रांनो, आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय मुकेश भंडारी साहेब, पोईसर जिमखाना अध्यक्ष, दिशा कन्स्ट्रक्शन, बाबा अमरनाथ ग्रुप, आगरी कोळी समाजाचे मैत्रीपूर्ण सामने रंगवणारे, व्यासपीठ उपलब्ध करून देणारे, बोरिवलीचे प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे मुकेश भंडारीजी यांचा एक भव्य सत्कार सुमित ढेकले यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मुकेश भंडारीजी